माझ्या प्रिन्ससाठी मी काहीतरी हौसेने करायला गेले, पण त्यांनी त्याच्यावर सगळं पाणी फिरून टाकलं. आता काय केलं ते पुढे सांगतेच, पण त्याआधी इकडे सगळ्या डाळी मी आज काढल्या होत्या, कारण जितक्या घरामध्ये होत्या तितक्या मला लागणार होत्या. मम्मीला सुद्धा थोडीशी लाडीगोडी लावली आणि तिला सुद्धा ही साडी इस्त्री करायला लावली. आता माझ्याकडे असं बॅकड्रॉप मला हवं होतं, पण ह्या कलरचं माझ्याकडे दुसरं काही नव्हतं, त्यामुळे मी साडीच यूज केली आणि ती माझ्यासाठी परफेक्ट ठरली. आता आज होतं माझ्या पिल्लूचा 2 मंथचा फोटोशूट, म्हणजेच 2 मंथ त्याला पूर्ण झालेले आहे. त्यामुळे ना काहीतरी इकडून तिकडून सगळीकडून आयडियाज घेऊन ना मी आज हे बनवत होते, कारण आहे ना मला रेन थीम करायची होती आणि त्यासाठी माझ्याकडे कलर्स अवेलेबल नव्हते. आता आणायला जाणार कोण, त्यामुळे घरातच ज्या डाळी तांदूळ या सगळ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या गोष्टींनी मी हे सगळं करायचं ठरवलं आणि ते इतकं छान टर्न आउट झालं होतं. आणि माझ्याकडे फुलं सुद्धा नव्हती, तर मी काय जुगाड केला की छोट्या छोट्या कुंड्या होत्या माझ्याकडे, त्याच मी त्यामध्ये ठेवून दिल्या. आता रेन ड्रॉप करायचे होते, पण तांदळाने करत बसले असते तर आणखी खूप जास्त वेळ गेला असता. त्यामुळे मी पेपर कट करून अशा प्रकारे काहीतरी त्याच्यावर ठेवून दिले. आता अशा प्रकारे शेवट असा माझा काहीतरी झाला होता. इतकं सुंदर दिसत होतं, पण माझ्या पिल्लूने मात्र 2-4 फोटो काढताच हा उद्योग करून ठेवला. आता चूक माझी होती की मी त्याला डायपर घालायला हवं होतं. असो, 2-4 फोटो का होईना तेवढ्याच माझ्या आठवणी कलेक्ट करून घेतल्या आणि माझे 2 तासाचे कष्ट हे 2 मिनिटात आता निघायला लागले होते. असो, हे सगळं आवरून घेतलं आणि मम्मीच्या हातावरती आज असे पॅच आणून आम्ही मेहंदी काढत होतो, कारण तिला जायचं होतं एका लग्नाला. आता हे कसे तयार होतात ना ते उद्या दाखवते. बाय बाय.